नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। आज आपण पुढील 5 दिवसांचा महाराष्ट्रातील हवामान अंदाज पाहणार आहोत। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे। राज्यात मार्च 30, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि सांगलीमध्ये सायंकाळनंतर विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील। राज्यात मार्च 31 रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सातारा येथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे। सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये विजांच्या गडगडाटासह भाग बदलत पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी गारपीट आणि 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। राज्यात 1 एप्रिल रोजी पुणे, डोंगरी भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, डोंगरी भाग, सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीडमध्ये जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। काही भागांमध्ये गारपीट आणि वादळी वारे 30 ते 40 किमी तास येऊ शकतात। राज्यात 2 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, नाशिक, डोंगरी भाग, अहमदनगर आणि ठाणे येथे जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मुंबई, रायगड, पुणे आणि डोंगराळ भाग, सातारा, डोंगरी भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूरचा काही भाग, बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथेही जोरदार पाऊस अपेक्षित आहे। राज्यात 3 एप्रिल रोजी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात। नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। हा पाऊस सायंकाळ, रात्र आणि मध्यरात्री होण्याची शक्यता आहे। पुढील 5 दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, गारपीट आणि वादळी वारे येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे। आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।